परिसरातील वाढत्या दारू दुकानाविरोधात आता जन आंदोलनाच्या रूपात आवाज उठवला जात आहे। या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने एका हॉटेलवरील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करत दारूमुक्ती मोहिमेला चालना दिली आहे। खारघरमध्ये एका हॉटेलला अधिकृत दारू विकण्याची परवानगी असून त्याविरोधात स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था तसेच सर्वपक्षीय नेते आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील एकत्र आले आहेत। राजकीय भेद बाजूला ठेवत सर्व पक्ष एकत्र येऊन खारघरमधील दारू दुकानाविरोधात संघर्ष करत आहेत। गेल्या काही महिन्यापासून परिसरात गुन्हेगारी, कौटुंबिक वाद आणि तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती। या पार्श्वभूमीवर दारूमुक्त खारघरचा निर्धार करत नागरिकांनी मोर्चा काढलाय। या मोर्चाच्या दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार पनवेल महापालिकेने सदर हॉटेलवरील अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात कारवाई केली। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तात्काळ त्या ठिकाणाचे अतिक्रमण हटवले। स्थानिकांची ठाम मागणी, हॉटेलला मिळालेली दारू विक्रीची परवानगी रद्द करण्यात यावी आणि संपूर्ण खारघर परिसर दारूमुक्त करण्यात यावा अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे। ही कारवाई हा केवळ सुरुवातीचा टप्पा असून भविष्यात अशा अनधिकृत दारू विक्री केंद्रावर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई।